श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्रीहरिहराय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवताला नमन। भगवान श्री व्यासदेव, देवर्षी नारद मुनी, श्री शुकदेव गोस्वामी, श्री परीक्षित, महर्षी श्री सूत गोस्वामी, शौनकादी ऋषींसहित सर्व भागवत कथाकार आणि श्रोते भक्त यांना नमन। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्रीमद्भागवत महापुराणे नवमः स्कंध अथ प्रथमोऽध्यायः। वैवस्वत मनुचा पुत्र सुद्युम्नाची कथा। परीक्षिताने विचारले, भगवन, सर्व मन्वंतरे आणि त्यात अनंत शक्तिशाली भगवंतांनी केलेल्या चरित्रांचे आपण केलेले वर्णन मी ऐकले। मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजर्षी सत्यव्रताने भगवंतांची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि तोच या कल्पामध्ये वैवस्वत मनु झाला। आपण त्याचे व इक्ष्वाकू इत्यादी त्याच्या राजे झालेल्या पुत्रांचे सुद्धा वर्णन केलेत। ब्रह्मन, आता आपण त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशातील राजांची चरित्रे वेगवेगळी वर्णन करा। महाभाग, हे ऐकण्याची आम्हाला नेहमी उत्सुकता असते। वैवस्वत मनुच्या वंशामध्ये होऊन गेलेल्या, सध्याच्या आणि पुढे होणाऱ्या सर्व पवित्र कीर्ती पुरुषांच्या पराक्रमाचे वर्णन करा। सूत म्हणतात, वेद जाणणाऱ्या ऋषींच्या सभेमध्ये राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा धर्माचे मर्मज्ञ असणारे भगवान श्री शुकदेव म्हणाले, परीक्षिता, मनुवंशांचे वर्णन तू थोडक्यात ऐक। शेकडो वर्षांमध्ये सुद्धा त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही। जे परमपुरुष परमात्मा लहान मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, प्रलयाच्या वेळी फक्त तेच होते, त्यावेळी हे विश्व आणि आणखी काहीही नव्हते। महाराज, त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमळकई प्रगट झाली, त्यातच चतुर्मुख ब्रह्मदेवांचा आविर्भाव झाला। ब्रह्मदेवांच्या मनापासून मरीची झाले आणि त्यांचे पुत्र कश्यप। त्यांना दक्षकन्या अदितीपासून विवस्वान सूर्य हा पुत्र झाला। विवस्वानाच्या संज्ञा नामक पत्नीपासून श्राद्धदेव मनुचा जन्म झाला। परीक्षिता, संयमी राजा श्राद्धदेवाला श्रद्धेपासून 10 पुत्र झाले। इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दिष्ट, दृष्ट, करुष, नरिष्यंत, पृषध्र, नभग आणि कवी अशी त्यांची नावे होती। प्रथम वैवस्वत मनुला पुत्र नव्हता, म्हणून त्यावेळी समर्थ भगवान वसिष्ठांनी संतान प्राप्तीसाठी त्याच्याकडून मित्रावरून देवतेचा यज्ञ करविला होता। फक्त दूध पिऊन राहणाऱ्या वैवस्वत मनुची धर्मपत्नी श्रद्धेने होत्याकडे जाऊन मला कन्या व्हावी अशी यज्ञाच्या आरंभी प्रार्थना केली। तेव्हा अर्ध्वर्यूच्या प्रेरणेने होता बनलेल्या ब्राह्मणाने श्रद्धेने जे सांगितले होते त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वषटकाराचा उच्चार करीत कन्या व्हावी यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली। होत्याने अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली। तिला पाहून मनुला वाईट वाटले आणि तो गुरु वशिष्ठांना म्हणाला, भगवन, आपण मंत्रवेत्ते आहात, आपले कर्म असे विपरीत फळ देणारे कसे झाले? अहो, हे फार वाईट झाले। वैदिक मंत्रांचे असे विपरीत फळ असता कामा नये। आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे, आपण जितेंद्रियसुद्धा आहात, त्याचबरोबर तपश्चर्येने निष्पाप झालेली आहात।
देवांनी असत्य बोलावे त्याप्रमाणे आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला? आमचे वृद्ध प्रपितामह महर्षी वशिष्ठांनी त्यांचे हे म्हणणे ऐकून ओळखले की होत्याने विपरीत संकल्प केला आहे, म्हणून ते वैवस्वत मनूला म्हणाले, राजन, तुझ्या होत्याच्या विपरीत संकल्पानेच आमचा संकल्प योग्य रीतीने पुरा झाला नाही, तरीसुद्धा माझ्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र देईन. परीक्षिता, परमयशस्वी महर्षी वशिष्ठांनी असा निश्चय करून त्या इला नावाच्या कन्येलाच पुरुष बनविण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली. सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी संतुष्ट होऊन त्यांना मागितलेला वर दिला. त्यामुळे ती कन्याच सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झाली. महाराज, सुद्युम्न एकदा शिकार करण्यासाठी सिंधू देशाच्या घोड्यावर स्वार होऊन काही मंत्र्यांसह वनामध्ये गेला. वीर सुद्युम्न कवचंगावर घालून आणि हातात सुंदर धनुष्य तसेच एक अत्यंत अद्भुत बाण घेऊन हरिणांचा पाठलाग करीत उत्तर दिशेकडे पुष्कळ लांब गेला. शेवटी सुद्युम्न मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनात गेला. त्या वनात भगवान शंकर पार्वतीसह विहार करीत असतात. हे राजा, त्यात प्रवेश करताच वीरवर सुद्युम्नाला आपण स्त्री झालो असून घोडाच घोडी झाली आहे असे पण दिसले. त्याचबरोबर त्याचा सर्व सेवक वर्गसुद्धा स्वतःला स्त्री रूपात पाहून उदासपणे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला. परीक्षिताने विचारले, भगवन, त्या जागी असा विचित्र प्रकार कसा झाला? ती जागा अशी कोणी केली? आपण आमच्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे, कारण आम्हाला अतिशय कुतूहल आहे. श्री शुक म्हणाले, एके दिवशी भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी व्रतस्थ ऋषी आपल्या तेजाने दिशांचा अंधार नाहीसा करीत त्या वनामध्ये गेले. त्यावेळी अंबिका देवीचे वस्त्र थोडेसे घसरले होते. ऋषींना अचानक आल्याचे पाहून ती अत्यंत लज्जित झाली. ताबडतोब भगवान शंकरांच्या मांडीवरून उठून तिने वस्त्र सावरले. ऋषीसुद्धा गौरी शंकर यावेळी विहार करीत आहेत असे पाहून तिथून मागे फिरून नरनारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले. त्याचवेळी भगवान शंकर आपल्या प्रियेला प्रसन्न करण्यासाठी म्हणाले की माझ्याखेरीज जो कोणी पुरुष या स्थानात प्रवेश करील तो स्त्री होईल. तेव्हापासून पुरुष त्या स्थानामध्ये प्रवेश करीत नाहीत. आता सुद्युम्न स्त्री झाला होता, म्हणून तो स्त्रिया झालेल्या आपल्या सेवकांसह एका वनातून दुसऱ्या वनात याप्रमाणे फिरू लागला. त्याचवेळी भगवान बुधाने आपल्या आश्रमाजवळच अनेक स्त्रियांसह एक सुंदर स्त्री विहार करीत असलेली पाहून ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा केली. चंद्रकुमार बुध आपला पती व्हावा असे त्या स्त्रीला सुद्धा वाटले. त्यानंतर बुधाला तिच्यापासून पुरुरवा नावाचा एक पुत्र झाला. अशा प्रकारे मनुपुत्र राजा सुद्युम्न स्त्री झाला. आम्ही असे ऐकले आहे की त्याने त्या अवस्थेत आपले कुलपुरोहित वसिष्ठांचे स्मरण केले. सुद्युम्नाची ही दशा पाहून दयाळू वशिष्ठांना खूप वाईट वाटले. त्यांनी सुद्युम्नाला पुन्हा पुरुष बनविण्यासाठी भगवान शंकरांची आराधना केली. भगवान शंकर वसिष्ठांवर प्रसन्न झाले. परीक्षिता, त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करीत व आपली वाणी ही सत्य राखीतच असे म्हटले, वसिष्ठा, तुमचा हा यजमान 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री राहील. या व्यवस्थेनुसार सुद्युम्नाने खुशाल पृथ्वीचे पालन करावे. वसिष्ठांच्या अनुग्रहाने या व्यवस्थेनुसार इच्छित पुरुषत्व मिळवून सुद्युम्न पृथ्वीचे पालन करू लागला, परंतु प्रजा त्याचा मान राखीत नसे. उत्कल, गय आणि विमल असे त्याला 3 पुत्र झाले. परीक्षिता, ते सर्वजण दक्षिणेकडील राजे झाले. पुष्कळ दिवसानंतर वृद्धावस्था प्राप्त झाल्यावर प्रतिष्ठान नगरीचा अधिपती सुद्युम्न याने आपला पुत्र पुरुरवा याला राज्य दिले आणि स्वतः तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला. अध्याय 1 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां 9 स्कंदे इलोपाख्याने प्रथमोऽध्यायः. ऋषिकेशमेवाङ्मनःकायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन्
क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त। श्रीकृष्णार्पणमस्तु। चंदनाची काया कस्तुरीचे मन, तो हा नारायण वंदू आता। सिद्धयोग मार्ग दावनी जगासी, उपकार राशी बहुत केल्या। शब्द स्पर्श दृष्टी करुणी संकल्प, उजळिला दीप चैतन्याचा। हरिदास म्हणे जाहलो कृतार्थ, ठेविले मस्तक गुरुपायी। अनन्य भावे भजतानन्य, लभ्य प्रभुजो नच होयन्य। संन्यस्त सर्वेषणतारणार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ। श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।